अशी भरगच्च पुरण भरलेली, गुबगुबीत फुगलेली, मऊ लुसलुशीत पुरणपोळी पाहताच ती खाण्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही. पण अनेक वेळा काय होतं की ही पुरणपोळी लाटताना फुटते, कडक होते, कधी फुगत नाही. तर अशा वेळी काय करायचं हा प्रश्न पडतो. त्यासाठी गव्हाची कणिक कशी भिजवायची हे खूप महत्त्वाचे आहे. आता कणिक मऊ करण्यासाठी ती पाण्यात भिजवायची गरज नाही किंवा तासनतास मळण्याची सुद्धा गरज नाही. ही ट्रिक वापरली ना तर अगदी कमी वेळामध्ये एकदम रबरासारखी लवचिक कणिक तयार होते. हरभऱ्याची डाळ सुद्धा 5 मिनिटात शिजते आणि पुरण सुद्धा 5 मिनिटात तयार होतं. मऊ झालेल्या कणकेची एक उंड तयार करून घेतला आणि त्यामध्ये उंड्याच्या डबल पुरण भरलं तरीही आपली पुरणपोळी लाटताना कुठेही फाटली जात नाही किंवा भाजताना सुद्धा फाटली जात नाही. छान गुबगुबीत तयार होते. अशी तोंडात टाकताच विरघळणारी लुसलुशीत पुरणपोळी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. या व्हिडिओ खाली असलेल्या त्रिकोणी बटनमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण रेसिपी सविस्तर पहा.